विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 व्हिडिओमध्ये आपण नाऊन या पार्ट ऑफ स्पीचबद्दल पाहत आहोत आणि आजचा पण व्हिडिओ नाऊनवरतीच आपण पाहणार आहोत. मागील पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की टाईप्स ऑफ नाऊन कुठले आहेत आणि या टाईप्स ऑफ नाऊनचे जे 7 प्रकार आहेत त्यामध्ये प्रत्येक टाईपमध्ये कुठल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नपरीक्षेमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये विचारले जाऊ शकतात आणि बऱ्यापैकी हे कलेक्टिव्ह नाऊन जे आहे जे आपण परत एकदा अभ्यासायची वेळ येणार आहे आपल्याला नंतर, यावरती प्रश्न कन्फ्युजिंग असतात आणि त्यामध्ये ते एरर तयार करतात प्रश्नामध्ये. म्हणजे प्रश्नामध्ये काहीतरी त्रुटी असते आणि ती त्रुटी किंवा चूक असते, ती चूक आपल्याला लक्षात घेऊन करेक्टेड फॉर्मचा जो नाऊन आहे किंवा त्याच्यासोबत येणारं जे वर्ब आहे, क्रियापद आहे, ते शोधावं लागतं किंवा ते आयडेंटिफाय करून आपल्याला करेक्ट फॉर्म काय आहे तो सांगावा लागतो. असा प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेत विचारला जातो. असे टाईप्स कुठले आहेत हे आपण पाहिले. मटेरियल नाउन्स पाहिले, काउंटेबल, अनकाउंटेबल, अबस्ट्रॅक्ट नाउन्स हे आपण पाहिले. आता या काउंटेबलमध्ये बऱ्यापैकी क्वांटिफायर्स जे आपण वापरतो, मच, लिटल, मेनी, हे कन्फ्युजन या ठिकाणी जेव्हा आपण अनकाउंटेबल नाऊन असतात त्याच्यासोबत मच किंवा लिटल वापरतो, जे की आपण मोजू शकत नाही आहेत. जे मोजू शकत नाही म्हणजे 1, 2, 3 या युनिटमध्ये मोजू शकत नाहीत, असे हे अनकाउंटेबल नाऊन्स असतात. अनकाउंटेबल जे की बल्कमध्ये म्हणजे 1 kg 2 kg असं मोजतो आपण, त्या अनकाउंटेबल नाऊन झाले आणि त्याच्यासाठी आपण वापरतो मच. 1 वॉटर 2 वॉटर किंवा 1 राईस 3 राईस असं म्हणत नाही आपण. इन्फॉर्मेशन, फर्निचर हे काय आहेत, सिंग्युलर फॉर्म आहेत. ओके, ते प्लुरल फॉर्ममध्ये येऊ शकत नाहीत, हे देखील आपण पाहिलं. म्हणजे बऱ्याच वेळा द इन्फॉर्मेशन्स असं म्हणत नाही आपण. फर्निचर्स, सिम्पली फर्निचर, म्हणजे 4-5 गोष्टी एकत्रित आल्यानंतर जे होतं ते फर्निचर. तुमच्या घरामध्ये खूप फर्निचर आहे, फर्निचर्स असं आपण म्हणत नाही. फर्निचर इज सिंग्युलर आणि त्यामुळे त्याच्यासोबत येणारं जे वर्ब आहे ते देखील फर्निचरसाठी येणारं वर्ब आहे ते सिंग्युलर येतं. काउंटेबल, अनकाउंटेबल या प्रकाराचे टाईप्स देखील आपण पाहिले. त्यानंतर आपण पुढं पाहिलं की प्लुरल आणि सिंग्युलर फॉर्म, म्हणजे काही लॅटिन वर्ड्स आहेत त्यापासून जे सिंग्युलर किंवा प्लुरल फॉर्म येतात ते आपण पाहिले. डेटा बऱ्यापैकी आपण वापरतो. आजचा माझा डेटा संपलेला आहे. डेटा म्हणजे एक माहिती अशा अर्थानं वापरलं जातं, परंतु ते आताच आपल्याला जे काही आपल्याला इंटरनेट मिळतं त्याच्याच अनुषंगानं जे आपल्याला इंटरनेट प्रोव्हायडर जो देतोस त्याला डेटा म्हणतो आपण आणि तो प्लुरल फॉर्म आहे ॲक्च्युअली. डेटम हा त्याचा सिंग्युलर फॉर्म आहे. आता हे शब्द लॅटिन शब्द आहेत. मीडियम, इंग्लिश मीडियम स्कूल. आता इंग्लिश मीडियम स्कूल हे मीडियम हे काय झालं, सिंग्युलर. मीडिया हा प्लुरल झाला. म्हणजे बरेचसे शब्द असे आहेत आपण वापरतो, परंतु त्या शब्दांचा ॲक्च्युअली आपल्याला कशा पद्धतीने वापर करायचा आहे हे माहीत नाही. मीडियम आपण बऱ्यापैकी इंग्लिश मीडियम स्कूल, मराठी मीडियम स्कूल म्हणून वापरतो. हे मीडियम इज ॲक्च्युअली अ सिंग्युलर फॉर्म ऑफ नाऊन आणि त्यासाठी येणारा वर्ब जो असतो तो बऱ्यापैकी तो सिंग्युलर फॉर्मच असतो. बऱ्यापैकी नाही, सिंग्युलर फॉर्मचाच वर्ब पाहिजे. म्हणजे नाऊनमध्ये कन्फ्युजन क्रिएट कुठं केलं जाऊ शकतं, तर नाऊनचा आणि वर्बचा जो संबंध आहे तो ॲग्रीमेंट जो आहे तो ॲग्रीमेंट त्या ठिकाणी सिंग्युलरशी सिंग्युलर, प्लुरलशी प्लुरल असं असेल तर ते करेक्ट फॉर्म असतं. जर नाऊन आपल्याला दिसताना प्लुरल दिसतं पण ॲक्च्युअली ते सिंग्युलर असतं, त्यासाठी आपल्याला वर्ब कुठलं पाहिजे, प्लुरलला प्लुरल व सिंग्युलरला सिंग्युलर. तर त्यासाठी आपलं जे नाऊन प्रकाराचं नॉलेज आहे ते क्लिअर असणं आवश्यक आहे. म्हणजे कुठल्या नाऊन्सला यस प्रत्यय लावल्यानंतर प्लुरल फॉर्म होतं किंवा यस न लावता. आता या ठिकाणी हे जे काही लॅटिन वर्ड्स आहेत, हे लॅटिन वर्ड्समध्ये आपण जेव्हा पाहतो हे जे लॅटिन वर्ड्स आहेत हे लॅटिन वर्ड्स ऑलरेडी त्यांचा जो प्लुरल फॉर्म आहे तो यस प्रत्यय न जोडता त्या ठिकाणी एक वेगळा इरेग्युलर फॉर्ममध्ये ते येतात. आता तसेच इरेग्युलर प्लुरल्स काही आहेत जे की लॅटिनचे नाही आहेत ओरिजिनली, पण त्यांचं जे प्लुरल फॉर्म असतं ते मात्र यस प्रत्यय न जोडता बनतं आणि त्यासाठी प्लुरल वर्बच त्या ठिकाणी आवश्यक असतं. चाइल्ड, ही इज अ चाइल्ड. चाइल्ड इज एंटरटेनिंग टू अस. आता या ठिकाणी चाइल्ड म्हणल्यानंतर तिथं इज आलं. चिल्ड्रेन, इज म्हणत नाही आपण, चिल्ड्रेन आर म्हणतो.
ओके, म्हणजे चाइल्ड इज सिंग्युलर, चिल्ड्रन आर प्लुरल. फूट अँड फीट. फीट या ठिकाणी प्लुरल आहे, म्हणजे 2 पाय. फूट म्हणजे एक पाय अशा अर्थानं. आणि त्या ठिकाणी FOOTS असं आपण लिहित नाही कधीच. फूटला फीटलाच लिहितो, माऊसला माईस लिहितो, मॅनला मेन लिहितो, मॅन MANS लिहित नाही कधी. हे का, याच्या मागचं लॉजिक या ठिकाणी आपण सांगणार नाही आहेत, किंवा त्याच्या मागचं लॉजिक जनरली नाही आहे. वुमेनचा विमेन, तर हे प्लुरल वर्ब येणं अपेक्षित आहे आणि सिंग्युलरला सिंग्युलर, हे आपण पाहिलं. मी थोडक्यात एक मागं काय झालं आपलं ते सांगतो आहे. त्यानंतर नाउन्स ऑलवेज प्लुरल. आता मध्यंतरी एका विद्यार्थिनीने प्रश्न विचारला होता की एका टेस्टमध्ये ट्राउझर्स असताना, म्हणजे त्या ठिकाणी ट्राउझर्स, न्यूज आणि ट्राउझर्स असा एक त्या ठिकाणी अल्टरनेट आपल्याला होता उपलब्ध उत्तरामध्ये. तर तिनं न्यूज हा शब्द कदाचित निवडला होता उत्तर म्हणून, पण ते चुकीचं आहे. ॲक्च्युली न्यूज इज सिंग्युलर. ओके, न्यूज इज ऑलरेडी सिंग्युलर फॉर्म. त्याला यस प्रत्यय हा ऑलरेडी जोडलेला आहे. तो शब्दच NEWS असाच शब्द आहे. NEW, न्यू म्हणजे नवीन, पण NEWS हे न्यूचं प्लुरल नाही आहे. NEW हे न्यू हे ॲडजेक्टिव्ह आहे, पण NEWS न्यूज हे नाऊन आहे आणि ते प्लुरल फॉर्म नाही आहे, तर ते सिंग्युलर फॉर्म आहे आणि त्यासाठी येणारं वर्ब हे सिंग्युलर आहे अपेक्षित असतं. आता हे जे शब्द आहेत हे नाउन्स ऑलवेज प्लुरलमध्ये म्हटलेले, ज्यामध्ये सिसर्स, ट्राउझर्स, स्पेक्टॅकल्स, थँक्स, प्रिमायसेस, कॅटल, पीपल. सीझर्स म्हणजे कैंची. कैंचीला जे 2 पाते असतात ते दोन्ही मिळून ती कैंची बनते, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, सीझर्स, आणि ते ऑलरेडी 2 म्हणून प्लुरल गृहीत धरले. आता हे काही इंग्लिशमधले हे ऑलरेडी ॲक्सेप्टेड काही फॅक्ट्स आहेत की ज्या आपल्याला बदलता येत नाही. तसंच ट्राउझर्स म्हणजे पॅन्ट, म्हणजे त्याला 2 पायाचा जो पोर्शन असतो त्यासाठी त्याला ट्राउझर्स म्हणतो आणि ते प्लुरल आहे ऑलरेडी. स्पेक्टॅकल्स, चष्मा, म्हणजे चष्मा 2 भिंगांपासून बनतो, त्यामुळे स्पेक्टॅकल्स ते प्लुरल फॉर्ममध्येच वापरलं जातं. त्याला कायम आपण प्लुरल फॉर्मच वापरतो. स्पेक्टॅकल्स आर, ट्राउझर्स आर, सीसर्स आर, थँक्स आर गिवन. ओके, थँक इज गिवन म्हणत नाही आपण, थँक्स आर गिवन म्हणतो. प्रिमायसेस आर क्लोज्ड टुडे. प्रिमायसेस आर क्लोज, प्रिमाइस इज क्लोज टुडे असं नाही म्हणता येणार. कॅटल आर ग्रेझिंग, म्हणजे कॅटल त्या ठिकाणी गवत खात आहेत, चरत आहेत. पीपल आर वॉचिंग, त्या ठिकाणी पीपल हे सिंग्युलर नाही आहे. ॲक्च्युअली कलेक्टिव्ह नाऊनचाच हा प्रकार वाटू शकतो. जसं एक ग्रुप म्हणजे ग्रुप ऑफ बॉईज किंवा आर्मी, तसं पीपल हे कलेक्टिव्ह नाऊन वाटू शकतं, पण कलेक्टिव्ह नाऊन ते जरी असेल तरी ते कायम प्लुरलच वापरलं जातं, हे लक्षात घ्या. ओके, आता त्या ठिकाणी पुढं आपण पाहिलं जे नाउन्स ऑलवेज सिंग्युलर जे आहेत. न्यूज, मगाशी मी आत्ता जे उदाहरण दिलं ते, हे कायम यस जरी त्यांना प्रत्यय जोडलेला असेल, यस जरी प्रत्यय त्यांना जोडलेला असेल तरी ते कसे आहेत नाउन्स. हे मॅथमॅटिक्स, फिजिक्स, इथिक्स, हे यस जरी प्रत्यय जोडला असेल तरी ते सिंग्युलर आहेत. त्यांना कायम वर्ब कसं येतं, सिंग्युलरच वर्ब त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. तर हे आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहतोय, तर पजेसिव्ह केस काय असते. पजेसिव्ह केस म्हणजे एखाद्या व्यक्तीची वस्तू, एखाद्या जागेचं नाव, जागेचं, व्यक्तीचं, म्हणजे त्याच्या मालकीचं किंवा त्या ठिकाणचं जे आपण सांगतो त्याला म्हणतो पजेसिव्ह. ओके, आता पजेसिव्ह सिंगल पजेसिव्ह कुणाला जोडतो आपण, नाऊनला जोडतो. इन्व्हर्टेड कॉमा आणि त्याला यस जोडणे, ॲपॉस्ट्रॉफी यस, त्याला असं म्हणतो आपण. म्हणजे जेव्हा आपण म्हणजे राम, आता हे नाऊन आहे परंतु सोड, SWORD, आणि हे एक नाऊन आहे. आता या ठिकाणी रामची सोर्ड आहे हे सांगण्यासाठी वाक्यात कसं होतं, द सोर्ड बिलॉंग्स टू राम असं देखील आपण म्हणतो, किंवा डायरेक्टली राम ॲपॉस्ट्रॉफी यस सोर्ड, राम सोर्ड.
हा जो भाग आहे या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी एस जोडलेला आहे त्याला म्हणतो आपण पजेसिव्ह केस. सिंगल जो काही त्या ठिकाणी शब्द असतो, सिंगल शब्दासाठी पजेसिव्ह हे म्हणजे त्याला यस प्रत्यय जोडून पजेसिव्ह बनतं. ओके. परंतु जे शब्द प्लुरल आहेत, आता आपण बघितले काही शब्द प्लुरल असतात. फर्निचर हे प्लुरल आहे ऑलरेडी, पण त्याला म्हणजे सिंग्युलर कन्सिडर केलं जातं ते. पण सीझर त्या ठिकाणी सीझर्स असा आपण मगाशी शब्द जो पाहिला, जो मध्यंतरी हा आपण सीझर्स, ट्राउझर्स. आता ट्राउझर्स बटन जेव्हा आपण म्हणतो ट्राउझर्स बटन, ट्राउझर्स, आता हे ट्राउझर जे आहे असं कधीच लिहित नाहीत, हे ट्राउझर्सच असं लिहितात. आता याचं प्लुरल कसं करायचं? याचं प्लुरल फॉर्म करण्यासाठी इथं ऑलरेडी यस एक आहे, मग या यसला आपण डायरेक्टली ॲपॉस्ट्रॉफी यस असं जोडणं की फक्त ॲपॉस्ट्रॉफी देणं, तर हे या ठिकाणी आपण आज पाहतोय. तर इथे सिंग्युलर फॉर्मसाठी फक्त एक यस ॲड करतो आहे. प्लुरल फॉर्म एंडिंग इन यस, जसं आत्ता आपण ट्राउझर्स पाहिलं, त्या ठिकाणी फक्त आपण काय ॲड करतो आहे? ॲपॉस्ट्रॉफी ॲड करतो आहे. यस ॲड करण्याची आवश्यकता नाही. आता या ठिकाणी ट्राउझर्सला आपण इथे फक्त एक कॉमा ॲड केलेला आहे. यस ॲड करणं अपेक्षित नाही. यस ॲड करणं आवश्यक नाही. इथे फक्त आपण ॲपॉस्ट्रॉफीज देणं अपेक्षित आहे. ओके. तर प्लुरल फॉर्म्स एंडिंग इन यस, ट्राउझर्स, सीझर्स हे जे आहेत त्याला फक्त यस जोडणं. बॉईज हॉस्टेल, स्टुडंट्स युनियन. बॉयचा प्लुरल फॉर्म बॉईज आणि त्याचा परत पजेसिव्ह, म्हणजे आपण काय करतोय की बॉय हे काय आहे? सिंग्युलर नाऊन आहे. ओके, सिंग्युलर नाऊन. आता याला जेव्हा आपण यस डायरेक्ट जोडतोय, हे झालं प्लुरल नाऊन. हे काय झालं? प्लुरल नाऊन. आणि याला परत आणखीन यस जोडणं हे चुकीचं आहे. तर त्याला काय करायचं? फक्त पजेसिव्ह इन्व्हर्टेड कॉमा जो असतो तो जोडला की ते काय झालं? पजेसिव्ह फॉर्म झाला. पजेसिव्ह फॉर्म झाला. पजेसिव्ह म्हणजे बॉईज. हॉस्टेल कोणाचं आहे? बॉईजचं आहे. म्हणजे पजेसिव्ह फॉर्म दाखवण्यासाठी आपण यस जोडतोय. तर जेव्हा ऑलरेडी प्लुरल फॉर्म किंवा एखादं नाऊन यसमध्ये एंड करत असेल, एंडिंग इन यस, BOY यस, ऑलरेडी हे प्लुरल नाऊन आहे आणि जे यसमध्ये एंड करतं त्याचं पजेसिव्ह बनवताना फक्त आपण इन्व्हर्टेड कॉमा त्या ठिकाणी एक ॲपॉस्ट्रॉफी त्या ठिकाणी जोडतो आणि दुसरा त्याला यस जोडण्याची आवश्यकता नाही. बॉईज हॉस्टेल. आता परीक्षेमध्ये कसा प्रश्न येऊ शकतो की द बॉईज हॉस्टेल इज वेकंट. हे जेव्हा आपण वाक्य लिहितो, या वाक्यात चूक कुठं आहे? तर ही चूक कुठे दिसून येते आपल्याला? ही चूक दिसून येते या बॉईजमध्ये. कारण इथे काय आवश्यकता नाही आहे? या यसची आवश्यकता नाही. सिम्पली या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे जो इन्व्हर्टेड कॉमा आहे तो दिला. इन्व्हर्टेड कॉमा हा उलटा असतो, ॲपॉस्ट्रॉफी हा म्हणजे कॉमासारखाच फक्त वरती कॉमा असतो. तर ॲपॉस्ट्रॉफी दिल्यानंतर त्याचं प्लुरल पजेसिव्ह फॉर्म तयार होतं. ओके, प्लुरल पजेसिव्ह फॉर्म. आता हे या ठिकाणी असं सांगितलं, प्लुरल एंडिंग इन यस ॲड ओनली ॲपॉस्ट्रॉफी. आता दुसरा जो आहे, दुसरं काय आहे? आता तिसरं काय आहे? प्लुरल नॉट एंडिंग इन यस ॲड यस. आता प्लुरल कुठले आहेत? प्लुरल फॉर्म ज्यांना शेवटी यस लागत नाही असं आपण पाहिले. चिल्ड्रेन आहे. ओके, आणि मगाशी जे पाहिलं
प्लुरल एंडिंग इन एस. आता चिल्ड्रेन हे प्लुरल आहे परंतु त्याला यस नाही आहे. फीट हे प्लुरल आहे परंतु त्याला यस नाही आहे. माईस हे प्लुरल आहे पण त्याला यस नाही आहे. मेन हे प्लुरल आहे पण त्याला यस नाही आहे. हे जे प्लुरल ज्याला शेवटी यस नाही अशा प्लुरलला आपण काय करतो, असे जे प्लुरल आहेत त्याला आपण ॲपॉस्ट्रॉफी एस जोडतो. हे मॅन, त्याचा प्लुरल फॉर्म मेन आणि त्याचा पजेसिव्ह फॉर्म मेन्स. ओके, मेन्स वेअर, वुमेन्स वेअर. प्लुरल नॉट एंडिंग इन येस ॲड ॲपॉस्ट्रॉफी येस. चिल्ड्रन्स पार्क, मेन्स वेअर. ओके, आता पुढचं काय आहे, सिंग्युलर नाउन एंडिंग इन येस. सिंग्युलर नाउन एंडिंग इन येस. आता सिंग्युलर नाउन आहे बघा, ही कंडिशन खूप महत्त्वाची आहे. सिंग्युलर नाउन, प्लुरल नाही. किड्स पोएट्री ऑर किड्सच पोएट्री या ठिकाणी आपण त्याला ॲपॉस्ट्रॉफी निवळ जोडू शकतो किंवा ॲपॉस्ट्रॉफी आणि यससुद्धा जोडू शकतो, तर त्याचा प्लुरल फॉर्म होतो आणि ते सुद्धा प्रॉपर नेम्स बऱ्यापैकी असतात. प्रॉपर नेम्सच त्या ठिकाणी त्याला असतात आणि हे बोथ ॲक्सेप्टेड. त्यानंतर 2 पर्सन्स जॉईंट पोझिशन. 2 पर्सन्स, अजय आणि विजय हे 2 व्यक्ती आहेत. या अजयची एक प्रॉपर्टी आहे आणि विजयची एक प्रॉपर्टी आहे. ओके, अजयची एक प्रॉपर्टी आणि विजयची एक प्रॉपर्टी आहे. ही एक या ठिकाणी केस झाली आणि अजय आणि विजयचा मिळून एक प्लॉट आहे, तर त्या ठिकाणी 2 पर्सन्स जॉईंट पोझिशन असं म्हणतो. 2 पर्सन्स, अजय आणि विजयची एकत्रित प्रॉपर्टी आहे, त्यासाठी अजय अँड विजय आणि त्या विजयला दुसरा जो नाऊन आहे त्या विजयला त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी येस आपण जोडतो. लॉरेल अँड हार्डीज फिल्म्स म्हणजे दोघांची मिळून एक फिल्म असा या ठिकाणी अर्थ आहे. आणि जेव्हा दोघांची वेगवेगळी आहे, दोघांची वेगवेगळी आहे, अजयज हाऊस आणि विजयज हाऊस, तर त्यावेळी आपण सेपरेटली हाऊस ॲड करून राम किंवा अजयज अँड श्याम्स किंवा विजयज हाऊस हे इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी किंवा इंडिव्हिज्युअल पोझिशन त्या ठिकाणी इंडिकेट करत असेल तर दोघांना पण, म्हणजे अजयचं घर आहे वेगळं, विजयचं घर आहे वेगळं, तेव्हा अजयला पण ॲपॉस्ट्रॉफी येस येतं आणि विजयला पण ॲपॉस्ट्रॉफी येस येतं. म्हणजे राम्स हाऊस अँड श्याम्स हाऊस हे जेव्हा वेगवेगळे आहेत त्यावेळी जेव्हा त्या आपल्याला राम्स अँड श्याम्स हाऊस असं त्या ठिकाणी काय येतं, इंडिकेशन येतं. ओके, ठीक आहे. आता त्या पुढचं बघा, कलेक्टिव्ह नाऊन प्लस वर्ब ॲग्रीमेंट. हे VIMP, व्हेरी इम्पॉर्टंट असं म्हटलेलं आहे. VIMP का? कारण हे वर्ब ॲग्रीमेंट जो भाग आहे ना त्यामध्ये बऱ्यापैकी कन्फ्युजन होतं. सब्जेक्ट आणि वर्ब, प्लुरलला प्लुरल, सिंग्युलरला सिंग्युलर, हे ॲग्रीमेंट आहे. हे चूक कुठं होते, जेव्हा आपण सब्जेक्ट प्लुरल आहे का सिंग्युलर आहे हे क्लिअर लक्षात घेतो, त्यासाठी आलेलं वर्ब हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे जेव्हा क्लिअर लक्षात येतं त्यावेळी ॲग्रीमेंट सहजपणे आपल्याला सांगता येऊ शकतं आणि तिथं जी होणारी चूक टाळता येते. परीक्षेत चूक इथेच म्हणजे चुकीचा शब्द लिहितात किंवा चुकीचं वाक्य लिहितात आणि त्यानुसार आपल्याला कन्फ्युजन करतात आणि फाइंड द एरर म्हणतात आणि आपल्याला ते कन्फ्युजन होतं. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, वेन ट्रीटेड ॲज सिंग्युलर आपण कलेक्टिव्ह नाऊन पाहिलेलं आहे. कलेक्टिव्ह नाऊन आर्मी हॅज, त्यासाठी कलेक्टिव्ह नाऊन आहे ते म्हणून तिथं आपण सिंग्युलर घेतो, हॅज सिंग्युलरच घेतो. टीम म्हणून एकत्रित 10 लोकांची टीम आहे, 11 लोकांची टीम आहे, ते एकत्रितपणे एकच आहे, कलेक्टिव्ह आहे, एक गृहीत धरलं जातं, त्यासाठी सिंग्युलर फॉर्मचा वर्ब वापरतो इज. कमिटी हॅज डिसाइडेड, आता त्या ठिकाणी कमिटी काय म्हणतो आपण, हॅज म्हणतो. पण त्याला जेव्हा हे सगळे मेंबर्स वेगवेगळं कन्सिडर केलं जातं त्यांना काही परिस्थितींमध्ये, तर त्यावेळी मात्र ते कमिटी हॅज न वापरता कमिटी
म्हणजे कमिटीसाठी प्लुरल फॉर्म वापरतो आपण, प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ब वापरतो. किंवा वेन मेंबर्स ॲक्ट इंडिव्हिज्युअली. वेन मेंबर्स म्हणजे त्या आर्मीतला एक व्यक्ती वेगळा, दुसरा व्यक्ती वेगळा, अशा पद्धतीने कन्सिडर करून जेव्हा वाक्य आलेलं असतं त्यावेळी प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ब वापरलं जातं. आणि तसंच आता कमिटी वेअर डिवायडेड इन देअर ओपिनियन. आता 3 बेंच जज, 3 जजेस बेंच असं म्हणतो आपण. आता बेंच सुप्रीम कोर्टाचं जेव्हा एखादी न्यूज तुम्ही ऐकता, त्या सुप्रीम कोर्टाच्या न्यूजमध्ये आपण ऐकतो काय काय म्हणतात की 3 जज बेंच. आता हे बेंच जे आहे म्हणजे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, खंडपीठ, व्यासपीठ असं जे म्हणतो, खंडपीठ म्हणतो त्याला. म्हणजे 3 जज म्हणून जे कोर्ट असतं त्याला आपण बेंच म्हणतो. आता हे काय झालं प्लुरल. पण हे बेंच जेव्हा आपण म्हणतो त्यांचं एक सर्वानुमते एकच जेव्हा गोष्ट ठरते त्यावेळी ते सिंग्युलर फॉर्म होतं. परंतु या 3 जजपैकी दोघांची ओपिनियन एक असतं आणि तिसऱ्याचं ओपिनियन वेगळं असतं, त्यावेळी हे बेंच प्लुरल गृहीत जातं आणि त्यांच्यासाठी येणारा जो वर्ब आहे तो देखील प्लुरल फॉर्ममध्ये गृहीत धरला जातो. आता या ठिकाणी कमिटीचा जो उल्लेख केलेला आहे तो कमिटीचा उल्लेख काय म्हटलं, कमिटी वेअर डिवायडेड इन देअर ओपिनियन. कमिटी गेव द डिसिजन. वाक्य पहा, दोन्ही पण वाक्य तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी committee gave a decision. आता या ठिकाणी हे वाक्य, या वाक्यामध्ये कमिटीने सर्वानुमते एक निर्णय दिला, त्यामुळं हे सिंग्युलर फॉर्म आहे. परंतु जेव्हा कमिटीतले मेंबर चौघांनी एक निर्णय दिला आणि दोघांनी एक निर्णय दिला तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यासाठी येणारं जे वर्ब आहे ते वर्ब काय वापरावं लागतं, प्लुरल वापरावं लागतं. म्हणजे हा दोघांमधला ॲग्रीमेंट होणं अपेक्षित आहे. कमिटी मेंबर्स वेअर डिवायडेड. आता या ठिकाणी वेअर वापरतो. कमिटी मेंबर्स वेअर डिवायडेड म्हणजे ओपिनियन्स भिन्न आले, त्यामुळं मेंबर्स भिन्न आले. सो या ठिकाणी काय वापरलं आपण, कमिटी वेअर डिवायडेड इन देअर ओपिनियन. हा म्हणजे एक बऱ्यापैकी प्रश्न इथे असा पडू शकतो. ओके, हे पोलीस हॅव अरेस्टेड. पोलीस हे ॲक्च्युअली पोलीस, कॅटल, पीपल, दीज आर द कलेक्टिव्ह नाउन्स. आणि ते काय म्हणतो आपण त्याला, त्यासाठी प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ब वापरलं जातं. ओके, आता या ठिकाणी जो पुढचा पोर्शन आहे तो आपण पाहूया. अब्स्ट्रॅक्ट नाउन्स फॉर्म्ड फ्रॉम ॲडजेक्टिव्ज, वर्ब्स और कॉमन नाउन्स. अब्स्ट्रॅक्ट नाउन. आता अब्स्ट्रॅक्ट नाउन काय असतं की कल्पित गोष्ट आहे जी दिसत नाही आपल्याला. ब्रेवरी म्हणजे शूरता, वीरता, ती कुठे दिसते आपल्याला, दिसत नाही. एखाद्या व्यक्तीच्या ॲक्शनमधून ते आपण गृहीत धरतो की तो ब्रेव आहे. तर ह्या ॲडजेक्टिव्हपासून ब्रेवरी हे नाव फॉर्म झालेलं आहे. ऑनेस्टपासून ऑनेस्टी नाव फॉर्म झालेलं आहे. पुअरपासून पॉवर्टी नाव फॉर्म झालेलं आहे. तर काही वेळा प्रश्न पडतात की फॉर्म अ नाउन फ्रॉम द फॉलोइंग वर्ड. म्हणजे फॉर्म द नाउन फ्रॉम द फॉलोइंग वर्ड. आता वर्ड कुठला दिलेला आहे, प्रश्न काय आहे बघा. प्रश्न काय, फॉर्म अ नाउन फ्रॉम फॉलोइंग वर्ड. ओके, नाउन. आता शब्द काय दिला आहे, ब्रेव. आता ॲक्च्युली हा ब्रेव काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे.
त्यापासून नाऊन बनवायचा म्हटल्यानंतर काय म्हणतो आपण त्याला? ब्रेवरी. हा नाऊन झाला. आणि काही ठिकाणी आता इथे पहा, नो पासून काय बनला आहे शब्द? नाऊन नॉलेज. ओबेपासून काय बनलेलं आहे? ओबेपासून ओबिडियन्स. लिव्हपासून काय बनलेलं आहे? लाईफ बनलेलं आहे. ग्रोपासून ग्रोथ बनलेला आहे. म्हणजे प्रश्न असा येतो की एखाद्या दिलेल्या शब्दापासून दुसऱ्या कॅटेगरीचा शब्द पार्ट ऑफ स्पीचचा शब्द तयार करा. या ठिकाणी ब्रेवरीपासून ॲडजेक्टिव्ह फॉर्म करा म्हटल्यानंतर ब्रेव आला. ओके, म्हणजे हे वर्ड फॉर्मेशनला मधला जो पोर्शन आहे तो देखील त्यावरती देखील प्रश्न पडतात. चाइल्डवरून चाइल्डहूड पडतो, शब्द येतो अबस्ट्रॅक्ट नाव. म्हणजे त्या ठिकाणी मिनिंगचा काही विषय नाही आहे. मिनिंग थोडीफार बदलते, कारण ॲडजेक्टिव्हपासून नाऊन बनवायचं म्हटल्यानंतर त्याची मिनिंग बदलते. प्रश्नच स्वतः असं म्हणतो आहे की तुम्हाला या ठिकाणी याचा पार्ट ऑफ स्पीच बदला, त्यामुळे त्याचं मिनिंग बदलणार. चाइल्ड म्हणजे मुलगा, त्याच्यापासून एक बालक, त्यापासून शब्द बनतो बालपण. म्हणजे चाइल्डपासून काय बनलं? चाइल्डहूड. स्लेव गुलाम, त्यापासून स्लेवरी बनला. किंगशिप बनला. ऑथर, ॲक्च्युली हे सगळे नाऊन आहेत आणि त्यापासून नाऊन बनलेत. हे सगळे वर्ब आहेत, त्यापासून नाऊन बनवलेत. आणि हे सगळे ॲडजेक्टिव्ह आहेत, त्यापासून नाऊन बनवलेले आहेत. ओके, हे अबस्ट्रॅक्ट बऱ्यापैकी नाऊन्स आपण त्या ठिकाणी फॉर्म करतो आहे. आणि पुढचा जो आहे तो मटेरियल नाउन्स आणि काउंटेबल नाउन्स. जे आपण मटेरियल नाउन्स आणि अनकाउंटेबल नाउन्स पाहिले, त्यामध्ये वॉटर हे काय म्हणतो आपण? मटेरियल नाऊन आहे, पण तो अनकाउंटेबल आहे, मोजता येत नाही. म्हणजे 1 2 3 4 असं जसे कॉईन्स असं मोजतो आपण, तसं ते मोजता येत नाही. दॅट हॅज टू बी काउंटेड इन लिटर्स. ओके, गोल्ड हॅज टू बी काउंटेड इन kg, किलोग्रॅम. व्हॉल्यूम, त्याचं व्हॉल्यूम असतं. ओके, व्हॉल्यूम मोठं असतं, त्यामुळे ते असं सेपरेटली त्याला 1 2 3 मोजता येत नाही. त्याला किलोग्रॅममध्ये मोजतो. 1 kg, 1 लिटर अशा पद्धतीने. आणि त्याला आपण अ कप ऑफ पीस अशा एक त्या ठिकाणी क्वांटिफायर जोडून एक शब्द त्याचा म्हणजे फ्रेज त्याची तयार करत असतो. ओके, त्यानंतर आर्टिकल्स विथ नाउन्स, हाय वेटेज एरिया. पहा, हाय वेटेज एरिया म्हणजे यावरती बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. प्रॉपर नाऊनसोबत नो आर्टिकल. प्रॉपर नाऊन, समजा एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, आडनाव आहे पाटील सोबत आपण आर्टिकल, किंवा एक राम आहे त्यासोबत आपण आर्टिकल जोडतो का? नाही. किंवा इंडिया, या ठिकाणी घेतलेलं इंडिया, द इंडिया म्हणत नाही आपण, इंडिया इज ग्रेट असं म्हणतो फक्त. द इंडिया इज ग्रेट म्हणत नाही. प्रॉपर नाऊनसोबत त्या ठिकाणी ते जोडलं जात नाही. पण त्याला एक्सेप्शन्स आहेत. काय एक्सेप्शन्स आहेत? इथे या ठिकाणी दिले आहेत एक्सेप्शन. नेम्स ऑफ रिव्हर्स, नेम्स ऑफ ओशन्स, डेझर्ट्स, माउंटेन्स रेंज, आयलँड ग्रुप्स, त्यासोबत द कायम जोडावंच लागतं. द गंगा म्हणजे त्याला आता इंग्लिशमध्ये गँजेस पण म्हणतात. द सहारा वाळवंट आहे. ओशन, डेझर्ट, द अरेबियन सी, द हिमालयाज, द अंदमान्स. या ठिकाणी जेव्हा केव्हा हे शब्द वापरले जातात, गंगा, सहारा, हे प्रॉपर नाउन कशाचे आहेत? रिव्हर, ओशन, डेझर्ट, माउंटेन किंवा आयलँड्स. याच्यासाठी अंदमान इथं, याच्यासाठी कायम सोबत द वापरणं आवश्यक आहे, त्याच्याशिवाय ते वापरले जात नाहीत. परंतु काही शब्द असे आहेत, आता या ठिकाणी प्रॉपर नाऊनमध्ये सांगतो आपण, एखाद्याचं आडनाव आहे तर आडनावसोबत आपण द वापरतो, कारण द पाटील फॅमिली असं त्या ठिकाणी त्याचं ॲडजेक्टिव्ह फॉर्म तयार करून आपण त्या फॅमिलीला द पाटील फॅमिली, द शिंदे फॅमिली. म्हणजे त्या ठिकाणी द कधी वापरतो आपण? सरनेमसोबत वापरतो, तर त्या होल फॅमिलीला इंडिकेट करण्यासाठी आपण द वापरतो. आणि प्रॉपर नाउन्स, हे जे प्रॉपर नाउन्स आहेत, गंगा, सहारा, गंगाचा उल्लेख जेव्हा आपण एक नदी म्हणून करतो त्यावेळी त्याला द गंगा असं म्हणावंच लागतं, द जोडावंच लागतं. किंवा हिमालयाचा उल्लेख आपण जेव्हा माउंटेनसाठी करतो
त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, द वापरतोच आपण त्या ठिकाणी. ओके. तर जे कंट्रीचं नाव आहे त्यासाठी द वापरत नाही किंवा आर्टिकल वापरत नाही. एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, त्या अक्षय जर नाव असेल तर त्या अक्षयसाठी आपण द अक्षय म्हणत नाही आपण. ओके. म्हणजे प्रॉपर नाऊन जे काही आहेत, आपण पहिले टाईप्स ऑफ नाउन्स पाहिले आपण, तर त्या प्रॉपर नाऊनसोबत आर्टिकल वापरलं जात नाही. परंतु काही रिव्हर्स, म्हणजे ज्या नद्या, ओशन्स, डेझर्ट्स, माउंटेन रेंजेस अँड आयलँड्स आहेत, त्यासोबत आपण आर्टिकल द वापरणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. ते लक्षात घ्या, कारण ह्या पोर्शनवरती आपल्याला प्रश्न येतात बऱ्यापैकी. सिंग्युलर काउंटेबल नाउन इन जनरल सेन्स, नो आर्टिकल ऑर ए एन दी. सिंगल काउंटेबल नाउन इन जनरल, मॅन इज मॉर्टल. मॅन इज मॉर्टल. तर त्या ठिकाणी अ मॅन इज मॉर्टल, हे दोन्ही या ठिकाणी बरोबर आहेत. अ मॅन इज मॉर्टल, सिंगल काउंटेबल जनरल नाउन. काउंटेबल इन जनरल सेन्स, नो आर्टिकल, वॉटर इज इसेन्शियल फॉर लाईफ. वॉटर इज इसेन्शियल. वॉटर काय म्हटलं, जनरल सेन्समध्ये वापरलेलं ते. आणि सुपरलेटिव्हसाठी आपण कायम द वापरतो. द बेस्ट स्टुडंट, द बेस्ट आर्टिकल, द मोस्ट पॉप्युलर पर्सन, यासाठी मात्र आपण द हे आर्टिकल कायम वापरतो. ओके. आता पुढे कॉमन कन्फ्युजिंग नाउन्स, हे लक्षात घ्यायची. स्क्रीनशॉट काढून ठेवा, मी तुम्हाला PDF फाईल शेअर करतोच आहे, हे वाचा. यामध्ये सिनरी, रॉंग यूज. सिनरी कधीच म्हणत नाही आपण, सिनरी म्हणत नाही, हे चुकीचे आहेत फॉर्म. ॲडवाइसेसला प्लुरल फॉर्म कधीच येत नाही. ही गेव मी अ पीस ऑफ ॲडवाइस, सिंग्युलरच आहे. द सिनरी ऑफ काश्मीर, हे सिंग्युलरच येतं कायम. ओके. हे प्लुरल फॉर्म येत नाही. द फर्निचर, मगाशी आपण बोललो. 100 रुपीज इज अ बिग अमाऊंट. येस आहे इथं, परंतु ते सिंग्युलर फॉर्ममध्येच वापरलं जातं. पॉलिटिक्स, मॅथमॅटिक्स, हे काय आहेत, याच्यासाठी आपण काय वापरत नाही, प्लुरल फॉर्म वापरत नाही. लगेज, हे देखील याच्यासाठी सुद्धा आपण प्लुरल फॉर्म वापरत नाही. माय लगेज इज लॉस्ट, लगेजेस असं म्हणत नाही. ही हॅज अ लिटल होप ऑफ सक्सेस. अ लिटल होप जर असेल त्या ठिकाणी लिटल, अ लिटल, द लिटल, ह्यांचा वापर देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तो आपण ॲडजेक्टिव्हच्या वेळी पाहणार आहोत. म्हणजे अ लिटल कधी वापरतो, लिटल फक्त काय कधी वापरतो, त्याचा अर्थ काय आहे. म्हणजे लिटल म्हणल्यानंतर नथिंग, नो होप, निगेटिव्ह आहे त्याचा मिनिंग. आणि अ लिटल म्हणजे काहीतरी आहे, पॉझिटिव्ह आहे त्याचा अर्थ. याच्यावर देखील प्रश्न त्या ठिकाणी पडतात. अ फ्यू, अ फ्यू म्हणजे काहीच नाही. फ्यू स्टुडंट्स अपियर्ड इन द क्लास, फ्यू स्टुडंट्स अटेंडेड द क्लास. म्हणजे फ्यू म्हणजे ॲब्सोल्युटली नाही, त्याचा अर्थ काय होतो, काहीसे. परंतु जेव्हा वाक्यात फक्त फ्यू म्हणून येतं ना, त्यावेळी त्याचा निगेटिव्ह अर्थ होतो, काहीच नाही. आणि अ फ्यू म्हटल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो, काही स्टुडंट आले, काही, खूप नाही परंतु काही विद्यार्थी आले, असं त्याचा अर्थ होतो. हे देखील परीक्षेमध्ये बऱ्यापैकी विचारलं, याच्यावर प्रश्न होतो. ओके. तर नाऊनचा जो पोर्शन आहे तो पोर्शन या ठिकाणी आपला संपलेला आहे. त्यावरती प्रश्न कसे विचारले जातात हे देखील तुम्हाला म्हणजे आत्ता आपण टेस्ट घेऊ. आजची टेस्ट ही आज शिकवलेल्या पोर्शनवर पण असणार आहे आणि उद्या एक कंप्लीट नाऊनवरती त्या ठिकाणी टेस्ट घेऊ आपण. कंप्लीट म्हणजे आपण जे 3 व्हिडिओज या ठिकाणी तयार केलेले आहेत, त्या तिन्ही व्हिडिओचं एक कंपोजिट टेस्ट नाऊनवरती आपण घेणार आहोत. आणि ती टेस्ट मात्र तुम्हाला सगळा अभ्यास करून द्यायची आहे, कारण त्या टेस्टमध्ये जे काही चुकेल ते म्हणजे त्याचे मार्क वगैरे आपण कुठे काउंट करणार नाहीत, परंतु तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणं अपेक्षित आहे की आता माझं काही चुकणार नाही. त्यामुळं आजची टेस्ट आज शिकवलेल्या पोर्शनवर असेल आणि उद्या जी नाऊनवरती टेस्ट होणार आहे ती मात्र आपण पूर्णपणे जे आत्तापर्यंत नाऊनचं शिकलेलो आहोत त्यावरती ती टेस्ट होणार आहे. ओके, चालेल, ठीक आहे.